उद्याच्या 15 तारखेला होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तमाम पुणेकरांना 41 प्रभागातल्या पुणेकरांना निर्णय घ्यायचा आहे की पुण्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची आहे। आणि आज मी खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 30 आणि 32 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी ह्यामध्ये आम्ही चौघांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामध्ये 30-32 मध्ये आम्ही चौघांना उमेदवारी दिलेली आहे आणि यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना माझे विचार सांगण्याच्या करता आलेलो आहे। या सभेला उपस्थित असणारे दिवाकरजी पोफळे, यशवंतराव ठोकळ, सचिन दांगट, विवेक धुमाळे, दत्ता झंजे, दादा लोंढे, भावना पाटील, मानसी नलावडे, प्रभाकर भोरकडे, मारुती फिंडरे, युवराज बेलदरे, किशोर कांबळे, बुवासाहेब बराटे, लक्ष्मी वहिनी दुधाणे, ब.प. गोरे महाराज, के.डी. पवार, डी.के. जोशी, अजित कुलकर्णी, गोपाळजी कुलकर्णी, श्रीकांतजी भिसे, राजाराम महाजन, त्यामध्ये महादेवराव गायकवाड, अनिलजी गायकवाड, आमचे प्रभाग क्रमांक 30चे उमेदवार अप्रभागातले 30 चे स्वप्नील दुधाने, ब चे सौभाग्यवती संगीता बराटे, क च्या सौभाग्यवती निवेदिताताई जोशी, त्याचबरोबर ड चे विजयराव खळदकर, तसंच 32 चे उमेदवार अश्विनीताई कांबळे, ब चे किरण बारटक्के, क चे दीपाली धुमाळ, ड चे सचिन बराटे, सर्व त्यांचे पाठीराखे, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, बांधव, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, नेहमी या भागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मनापासून साथ दिली। ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ आणि तुतारी यांनी एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे। मताची विभागणी होऊ नये, शेवटी पुण्याचा सर्वांगीण विकास व्हावा। पुण्याची आत्ता 9 वर्षात ज्यांच्याकडे सूत्र पुण्याच्या हातात होती, त्यामुळं पुण्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे, ते आपल्याला भरून काढायचं आहे। आणि त्याकरता आपल्याला आपल्या विचाराची लोक निवडून द्यायची आहेत। विरोधकांनी आपल्यातल्या अनेक लोकांना प्रलोभन दाखवून त्यांच्याकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, त्याच्यामध्ये जे आमच्यातनं गेले ते कावळे, इथं बसलेत ते माझे मावळे, हे तुमच्या जोरावर त्यांना महत्व आलं होतं, त्याच्यामुळं हे एकटे गेले तरी जनता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे, हे मी ठामपणे त्या ठिकाणी सांगू शकतो। मित्रांनो, एकंदरीत आपली ही सगळी एकेकाळी गावं होती आणि त्याच्यातून हा सगळा परिसर हळूहळू वाढत गेला। मूळ पुणे तसं बघितलं तर मर्यादित होतं, पण आजूबाजूचा मग सगळा भाग हा वाढत कर्वेनगर असेल, हिंगणे असेल, होम कॉलनी असेल, त्याच्या संदर्भामध्ये वारजे पॉप्युलर नगर असेल, हे सगळं वाढत 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 गेलं। आणि आत्ता देशामध्ये तुमच्या माझ्या पुणे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र सगळ्यात मोठं आहे, त्याच्यामुळं मुंबईपेक्षा मोठं आहे। आणि 34 गावं घेतली गेली, त्याच्यातली 2 पुन्हा नगरपालिका केली, उरळी देवळची आणि फुरसुंगी, 32 गावं। आज काय 32 गावांची अवस्था आहे? आज काय आपल्या भागाची अवस्था आहे? आज 2017 साली ज्यांच्याकडे पुण्याची सूत्र आली, त्या स्थानिक पुण्यातल्या लोकांनी त्या लक्ष दिलं का? पाण्याच्या टँकर माफी आहेत, रिंग करून टेंडर काढतात,
त्यांच्याच बगल बच्च्यांना टेंडर देतात. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये ह्या 9 वर्षामध्ये वाहतुकीच्या यक्ष प्रश्न यांनी निर्माण केलेले. मी जसं पिंपरी चिंचवडला 92 ते 2017, तुम्ही मला सांगा, तुम्ही जरी पुण्यात पिंपरी चिंचवडला गेला तर तुमचे नातेवाईक म्हणतील की अजित पवारांनी पुण्याचं चांगलं केलं, पुण्याचं त्या ठिकाणी कायापालट केला. पिंपरी चिंचवडचे शिल्पकार अजित पवार आहेत असं तेच म्हणतात. मी करून दाखवलेलं आहे. मी आपल्याला सांगतो, मी तिथले रस्ते रुंद केले, तिथले मी सर्व्हिस रोड केले, सबवे केले, उड्डाणपूल केले, डबल उड्डाणपूल केले, त्याच्या संदर्भात क्रीडांगणं, उद्यानं, दफनभूम्या, स्मशानभूम्या, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पिण्याच्या पाण्याच्या करता पवना धरण कमी पडायला लागलं तर ते पाणी अधिकचं मी भामास्केटचं दिलं. आज आपल्याकडे काय, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं आहेत, तरी आज पुण्याला पाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. दररोज माझ्या लाडक्या बहिणींना पाणी मिळत नाही. त्याकरता मी आता तुमच्या समोर आलोय. मी हा संकल्प घेऊन आलोय. मी आज प्रेस घेतली होती, त्या प्रेसमध्ये मी होतो, डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे होते, सुप्रिया सुळे होत्या, चेतन पाटील तुपे होते, सगळे आम्ही होतो. आता या निमित्तानं मी का तुम्हाला मतं मागतोय, या माझ्या बहिणींना आणि ह्या माझ्या भावंडांना, ह्या माझ्या तरुणांना, की आम्हाला तुम्ही सत्ता दिली, तुम्ही घड्याळाचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या 15 तारखेला केलं. कुणाच्याही दबावाला बळी न पडता, कुणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता, मागं ज्यांनी कारभार केलाय त्यांनी पुण्यामध्ये अनेक यक्ष प्रश्न निर्माण केले. यांना 9 वर्षात पुण्याला नीटपणे पाईपलाईन सगळ्या भागामध्ये देता आल्या नाही, टाक्या बांधता आल्या नाही. 9 वर्ष काही कमी नाही. त्याच्यामुळं हे नाकारतेपणा यांचा नडला, त्याची किंमत आपल्याला मोजावी लागती. त्याकरता आम्ही पहिलं काय करणार, एक अलार्म, हा अलार्म आहे घड्याळाचा. रोज सकाळी उठण्याच्या करता कोण हे घड्याळ वापरतात किंवा कोण आपल्या मोबाईलच्या मध्ये अलार्म लावतात आणि आपण सुरुवात करतो. आपल्याला जागा करण्याचं काम हा अलार्म करत असतो. आणि तो अलार्म, एक अलार्म 5 काम. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 5 कामं अलार्मच्या बाबतीमध्ये मी कुठली जाहीर केली, की माझ्या पुणेकरांना पुणे महानगरपालिकेच्या नळाद्वारे दररोज पाणी आम्ही तुम्हाला देणार. हा माझा पहिला आरामचा पहिला टप्पा आहे. मी टँकर माफिया त्याच्यातनं नष्ट करणार आहे. मी काही कुणाचं चालून देणार नाही. ह्याने मुद्दाम पाण्याचे वॉल कमी जास्त करतात आणि पाण्याचं शॉर्टेज दाखवतात आणि मग स्वतःचे टँकर घ्यायला भाग पाडतात. सोसायट्यांना इतका त्रास होतोय, माझ्या लाडक्या बहिणींना त्रास होतोय, हे मात्र पैसे कमवत आहेत. ह्या बगल बच्च्यांना आपण आता थांबवायचं आहे. मी त्याच्यामध्ये हे करून दाखवेल. हे अवघड नाहीये, कारण आपल्या उशाला 4 धरणं येतो आणि माझ्या पुणेकरांना रोज पाणी मिळत नाही. हा नाकारतेपणा नाही. त्याकरता आपल्याला काम करायचंय, आम्ही ते करून दाखवू. मी जलसंपदाला विचारलं किती पुण्याला पाणी देतात, ते म्हणतात माणशी 300 लिटर. पद्धत आहे माणशी 150 लिटर पाणी द्यायची शहरी भागाला. आणि पुणेकरांना म्हणजे अधिकाऱ्यांना विचारलं पुण्याच्या कॉर्पोरेशनच्या, ते म्हणतात आमचं फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे. दोघं एकमेकावर ढकलतात. पण त्याच्यामध्ये माझा भरडला जातो, हा पुणेकर भरडला जातो, हा माझा इथला मतदार भरडला जातो. ते आम्हाला बंद करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा नळाद्वारे दररोज पाणी. दुसरं काम काय करणार, ट्रॅफिक मुक्त, खड्डे मुक्त पुणे महानगरपालिका. आज तेव्हा का घड्याळ वाजलं, अलार्म वाजला. आला बंदच होईल ना. झाला घड्याळचं मला माहित नाही असं कसं होईल का. त्यामध्ये दुसरं आपल्याला टँकर मुक्त आणि खड्डे मुक्त. पुणेकरांनो,
तुम्हाला गंमत वाटेल, मी ते माहिती घेतली माहितीच्या अधिकारातनं. गेल्या 5 वर्षात, मी मागचं आत्ताचं 5 वर्षाचं सांगतोय, 1200 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली 5 वर्षात. खर्च केले 600 कोटी रुपये. का 600 कोटी रुपये खर्च केले नाही? ते केले असते तर खड्डे सगळे दुरुस्त झाले नसते. यांना कामच करायचं नाही. यांना फक्त नदी सुधार कार्यक्रम, मोठे मोठे टेंडर काढायचे. अरे नदी सुधारायच्या ऐवजी इथं पहिल्यांदा लाडक्या बहिणींना पाणी द्या ना. तिथं कुठं सुधारायला निघालाय? पहिल्यांदा इथले खड्डे बुजवा ना, इथले रस्ते चांगले करा ना. तिकडनं खेड चिवापूरमधनं गाडी सुटल्यावर धडा 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 गाडी माणसांना मारत जाती, ते थांबवा ना. हे काम नाही का? नदीच्या पुलं जे कमी पडतात ते पूल वाढवा ना. तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्या सुधारणा माझ्या पुण्यामध्ये झाल्या असत्या आणि मग नदी सुधारचा कार्यक्रम झाला असता तर मी मान्य केला असता. प्राधान्य पहिलं कुणाला द्यायचं हे जरी यांना समजत नाही. येडं का खोळं कोणाला माहिती? त्या संदर्भामध्ये मी त्या जागी असतो तर मी सांगितलं असतं नाही. तिथं हजारो कोटी रुपये खर्च करायच्या ऐवजी आत्ता पुण्यामधनं जे STP प्लांटला पाणी जातं, जे खराब पाणी 400 MLDच्या पेक्षा जास्त नदीला जातं, पहिल्यांदा STP प्लांट बसूया. पाणी किमान जनावरांना पिण्याच्या योग्यतेचं तरी त्याच्यातनं बाहेर काढू, शेतीच्या योग्यतेचं तरी बाहेर काढू. अहो खालचे शेतकरी मला सांगतात की दादा त्या पाण्यात पाय टाकला तरी खाज येते, तिथं सगळी रोगराई पसरलेली आहे, डासांचं साम्राज्य आहे. खालच्या लोकांनी काय घोडं मारलंय? इथं मात्र धरणातलं पाणी डायरेक्ट मिळणार आणि त्या लोकांनी ते खराब पाणी प्यायचं. ते उजनीचे मासे देखील त्या ठिकाणी काही जण म्हणतात खराब झालेले. ही अवस्था. त्याच्यामुळं प्राधान्य कुणा? तुम्ही कारभारी पण तुमचं घर चालवत असताना घरामध्ये नवरा बायको किंवा कुटुंब असेल तर ते काय ठरवतात? कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं, तुमचा पगार काय असेल त्याच्यावर. आता यांनी तिथलं काम नदी सुधारचं एक सुरू केलं, त्याच्यामध्ये मोठ्याच्या मोठे टेंडर काढले, त्याची रिंग केली, त्याच्यामध्ये ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून कॉन्ट्रॅक्ट दिले. ही जी पद्धत आहे, पिण्याचं पाणी आज देत नाहीये. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आणि म्हणून ट्रॅफिक मुक्त, खड्डे मुक्त आपल्याला महानगरपालिका करायची आहे. तिसरं, नियमित स्वच्छता. आम्ही आपलं रोज घर झाडून घेतो. पूर्वी तर आमच्या लहानपणी सकाळी पण झाडायचे आणि 4 वाजता पण झाडायचे. बाई आमच्या आजी म्हणायच्या, लवकर झाडा, संध्याकाळी लक्ष्मी घरात येणार आहे, असं आम्हाला सांगायचे. आम्हालाही कळायचं नाही कुठली लक्ष्मी काय. ते म्हणायचे उशिरा झाडू नका, मग आपण लक्ष्मीला पाठवतोय, अशी जुनी लोक सांगायची. हे रोज मला सांगितलं 12,350 लोक रोज पुणे शहर स्वच्छ करतात. माय माऊलींनो, माझ्या भावंडांनो, 12,350 लोक रस्ते साफ करताना सकाळी दिसतात? काय नाही दिसत. गाडीचं साम्राज्य आहे आणि खुशाल बिलं मात्र काढतात. कोण ह्याच्या मागचा मास्टर माइंड आहे त्याला आपल्याला बाजूला करायचंय. म्हणून घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायचं. मी अशी तशी मतं मागायला आलो नाही. मला राजकारण नाही करायचं, मला आरोप प्रत्यारोप करायचे नाही. हा सूर्य हा जयत्र, हे चुकलंय म्हणून आम्ही हे करणार आहे. दुरुस्त करायला आलेलो आहे आणि मी करून दाखवलंय. 25 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलंय. तिसरं, हायटेक आरोग्य सुविधा. आज माझ्या मायमाऊली, माझी मुलं मुली एवढी आजारी पडतायत, इतके वेगवेगळ्या पद्धतीचे. काही न विचारलं काय रे झालं, व्हायरल इन्फेक्शन. अतिशय आयला व्हायरल इन्फेक्शन इतका सोपा शब्द आहे. सगळे ज्याला विचारेल त्याला व्हायरल इन्फेक्शन. हे जे आहे ते अस्वच्छतेमुळे आहे. आपली हवा खूप प्रदूषित झालेली आहे, त्याच्यामध्ये आपला नंबर फार वरचा लागतोय. ट्रॅफिकच्या बाबतीत तर जगात 4था ट्रॅफिक फार खराब असणारं पुणे शहर आहे, जगात 4थं. ही यांची पुण्याई. अशा पद्धतीचा कारभार यांनी केला. मग अशा कारभारांना परत का कारभारी करायचं? त्याकरता मी म्हणतोय तुम्ही मला कारभारी करा, बघा 5 वर्षात मी काय करून दाखवतो.
आणि ते तुमच्या पवित्र मतात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये ते आहे. म्हणून मी महाराष्ट्राला सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. ही विचारधारा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी आहे, जातीय सलोखा निर्माण करणारी आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करत नाही. माझा या भागात वारकरी संप्रदाय खूप राहतो, रामकृष्ण हरी. ह्या पद्धतीनं आपण त्यांचा आदर करतो. आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं लोकांना आजारी पाडण्याचं काम करताय. हॉस्पिटल उभी करायला पाहिजे होती. आम्ही आमच्या बाबा इथं आहे, दीपाली इथं आहे, तिला विचारा. आम्ही आमच्या काळामध्ये हॉस्पिटल उभी करून दाखवली. अजूनही जिथं आरक्षण होती तिथं करायची होती, पण ह्यांनी सोपस्कर दुर्लक्ष केलं. अहो, आता काही जण परवा बारामतीला गौतमभाई अडाणी आले होते. मी सहज जवळ बसलो होतो, मी बोलत होतो. ते म्हणले, अजित माझा CSR आहे, मी 5,000 कोटीचं हॉस्पिटल कांदिवलीला करतोय मुंबईत. 5,000 कोटी, 1,000 बेड, 500 बेड गरिबाला मोफत, 500 बेड ज्यांची ऐपत आहे त्यांनी तिथं ट्रीटमेंट घ्यावी. तशाच पद्धतीनं दुसरं 5,000 कोटीचं गुजरातमध्ये त्यांनी केलंय. आणि तिसरं आता दिल्लीला जागा बघताय. आज काही लोकांच्याकडे पैसा आहे ते तिथं खर्च करतात. असे काही इतर पण लोक आहेत, ते म्हणतात आम्हाला कॅन्सरचं हॉस्पिटल काढायचंय, आपल्या आरक्षणाच्या जागा आहेत, परंतु त्याच्यामध्ये यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये, कारण तिथं टक्केवारी मिळत नाहीये. हे जे चाललंय त्याच्यातनं तुमचं माझं नुकसान होत आहे. त्याचबरोबर म्हणून हायटेक आरोग्य सुविधा आपल्याला द्यायची आहे. 5वं प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिका. आज आपलं प्रदूषण खूप आहे. मी मगाशी जे सांगितलं व्हायरल इन्फेक्शन, त्याला ते एकमेव कारण आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बांधकामं चाललीत. जुन्या लोकांना आठवत असेल, अहो सगळीकडे बघावे तिथं क्रेन, बांधकामं. कॉन्क्रीटचं जंगल व्हायला लागलंय. यांनी 9 वर्षात कुठं झाडं लावली? ग्रीनरी करायला नको होती? पिंपरी चिंचवडला ग्रीनरी केली की नाही? तुम्ही बारामतीला येऊन बघा एकदा, बारामतीत कशी केली, हिरवीगार बारामती करून टाकली. इच्छाशक्ती पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती. ही या लोकांच्यात नाहीये. हे नुसतं आपल्या 12,350 कोटीचं त्याच्यामध्ये 12,350 कामगार आणि कॉन्ट्रॅक्टरचे लोक स्वच्छतेला काम करतात, पण आपलं बजेट आहे 12,600 कोटीचं आणि पिंपरी चिंचवडचं बजेट आहे 9,600 कोटीचं. 3,000चा फरक आहे. पुढं वाढेल, परंतु तरी पण यांना त्याचं नियोजन नीट करता आलेलं नाही. अनेक पूल आहेत, पुलाच्या खाली इतकी घाण असती, तिथं घाणीचं साम्राज्य असतं. नीट डिवायडर नाही, डिवायडरमध्ये झाडं नीट नाही, त्याला पाणी नीट घालत नाही, कड्याच्या झाडाचं संरक्षण केलं जात नाही, अतिक्रमणं काढली जात नाही, रस्ते रुंद केले जात नाही, सोयीचं राजकारण करतात. माझं म्हणणं, आम्ही ते करू, कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पिंपरी चिंचवडचे रोड रुंद करत असताना रुंदीकरणात ज्यांच्या जागा गेल्या त्यांना पर्यायी जागा दिल्या. आम्हालाही कळतं ना. त्या लोकांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल? ती आपली माणसं आहेत. पण आता वाहनांची संख्या वाढल्यामुळं आपल्याला तिथं रुंद रस्ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रांनो, ही 5 कामं आम्ही करणार पहिल्या काळामध्ये. नंतर अजून 3 कामं आज मी जाहीर केलेली आहेत. 5 कामांच्या व्यतिरिक्त झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास, माडाच्या इमारती, स्लम, ह्याच्यामध्ये गोरगरिबांना पण त्यांच्या हक्काचं घर पाहिजे ना. पंतप्रधान आवास योजना, राज्य सरकारची आवास योजना, त्या दोघांची सांगड घालतो आणि त्याच्यातनं आता TDR जास्त मिळतो, FSI, हे सगळं करू. तशा पद्धतीनं करता येतं, ते आपण करू, ते आपण करणार आहोत. पुणेकरांप्रती उत्तरदायित्व म्हणून काही विशेष गोष्टी आम्हाला करायच्यात. त्याच्यात CSRचा फंड आणायचा आहे. केंद्राचा राज्याचा निधी तर मी आणणारच. DPDC मध्ये मीच पालकमंत्री आहे, तिथनंही मी निधी देणार.
त्याच्यामध्ये 150 पुण्याच्या मॉडेल शाळांची उभारणी करणार. ज्या महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळा आहेत किंवा पूर्वी इकडच्या भागात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या होत्या त्या आता शासन आपल्या महानगरपालिकेकडे वर्ग झाल्या. त्या शाळेमध्ये गोरगरिबांची माझी मुलं शिकतात. इतरांची बरी परिस्थिती असेल त्यांची मुलं पोदारला जातात, सिम्बॉयसेल्सला जातात, कुठं वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये जातात इंग्लिश मीडियममध्ये. अरे पण गरिबांच्या पोटी जन्मलेल्या मुलांनी त्यांचा दोष काय आहे? त्यांच्या आई वडिलांची गरिबी म्हणून त्यांनी चांगलं शिक्षण घ्यायचं नाही? महानगरपालिकेच्या शाळेमधल्या मुलांना ही मराठी तर शिकवायचंच, कारण ती आपली मातृभाषा आहे, ती आलीच पाहिजे. पण त्याच्याचबरोबर जगाशी त्यांना स्पर्धा करायची असेल, कुठेही जगात जायचं असेल तर इंग्रजी पण आलं पाहिजे. नाहीतर ठराविक जणांची मुलं जातील पुढं, आपली सर्वसामान्यांची मुलं राहतील मागं. म्हणून आता मी बारामतीमध्ये पण ही नगरपालिकेच्या शाळेमध्ये CBSE स्कूल सुरू करतोय. मोफत पिंपरी चिंचवडला सुरू केलंय. तसं आपल्याकडं पण काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांचं म्हणणं की आम्हाला एक सामाजिक बांधिलकी या नात्याने अशी स्कूल चालवायला द्या, आम्ही चालवतो. त्यांनी नाही चालवायला घेतलं तर आपली पण महानगरपालिकेचं बजेट 12,600 कोटी रुपयाचं आहे, पुढं वाढणारच आहे. त्या पद्धतीनं आपण तिथं मुलांच्या मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही पैसा खर्च होतो ती एक प्रकारची मायमाऊलींनो गुंतवणूक आहे. कारण त्याच्यातनं मुलगा किंवा ती मुलगी चांगलं यश मिळवते आणि ती या देशाची जबाबदार नागरिक घडते. आत्ता मिलिंद माझ्या गाडीत होता, त्याचा मुलगा 23 वर्षाचा आत्ता वैमानिक झालाय, वालवडकरचा मुलगा. अशा संधी मिळाली. आपल्या मुलांच्यात मुलींच्यात स्पार्क आहे, पण संधी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण संधी देणार आहोत. हे सर्वांचं पुणे आहे आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, मी आज काही घोषणा केली, त्याच्यावर सारखं काही टीव्हीला येतंय. मी पुण्याचं प्रदूषण कमी करण्याच्या करता मला आता 30 लाख वाहनं पुण्याच्या परिसरात आहे. किती? 30 लाख. त्याच्यातली 15 लाख वाहनं, मी म्हणतो निम्मी वाहनं रोडवर येत नाही, पण 15 लाख वाहनं, त्याच्यात 2 व्हीलर आहे, 3 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, 15 लाख वाहनं रोडवर येत आहेत. आत्ता देखील अजित पवारला पुढं पोलिसच्या गाड्या, मागं पोलिसच्या गाड्या, पॉय 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 टॉय 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 करत तिथं आणलं. तरी मला तिथून अण्णाभाऊ साठे सभागृहातनं इथं यायला अर्धा तासापेक्षा बाबा जास्त वेळ लागला. अहो इतरांना तर तासभर लागतोय, 20 मिनिटाची वेळ, सव्वा तास लागतोय. माझ्या पुणेकरांचा तास वाया जातोय. जायला तास वाया, यायला तास वाया. हे एक प्रकारचं आपलं नुकसान आहे. 15 लाख वाहनांमध्ये प्रत्येक वाहनाचं अर्धा लिटरच पेट्रोल किंवा डिझेल वाया गेलं, वाहन थांबलं, हळूच गेलं, म्हणजे त्याच्यामुळं तर प्रदूषण किती होतं बघा. 15 लाख वाहनाचं मी हिशोब काढला, 50 रुपयेच धरले अर्ध्या लिटरचे, 15 5 75, 7.5 कोटी रुपये रोज माझ्या पुणेकरांचे वाया जातात, रोज. आणि ते बघितल्यानंतर मी त्याच्यामध्ये पुढं गेलो. त्यामध्ये आपल्याला आपला सगळ्यांच्या 24 तासातले 3-1 तास प्रवासात जातात. पूर्वी कधी असं होत नव्हतं, पण ते ट्रॅफिक जाममुळे व्हायला लागलं. ते आपल्याला वाचवायचं आहे. त्याच्या मी 150 रुपये तास धरले. 15 लाखाचे 22.5, 15 लाख लोकांचे 22.5 कोटी रुपये. अशा पद्धतीनं 30 कोटी रुपये रोज पुण्याचे लोकांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिकमुळे बुडतात. आता 30 कोटी गुणिले 12 महिने, ते म्हणजे 30 कोटी रोज म्हणजे 900 कोटी रुपये महिन्याला, वर्षाला 10,800 कोटी रुपये. आज तुमच्या खिशातून तुम्हाला वाटतं काय ह्याचं गेलं त्याचं गेलं, थोडं 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 करत 15 लाख लोकांचे
10,800 कोटी रुपये जातात. हे लक्षात घ्या माय माऊलींनो, माझ्या भावंडांनो, माझ्या तरुणांनो. आणि तेच आपल्याला आता मी मार्ग असा काढलाय की आपल्याला ह्यामधनं साधारण मेट्रो आणि PMPML हे आता ज्येष्ठांना फुकट आहे, दिव्यांगांना फुकट आहे, मुलींना काही ठिकाणी फुकट आहे. मी ठरवलं की सगळ्यांनाच फुकट करायचं. त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांचं नुकसान होणार नाही. मी मगाशीच रिक्षाची मीटिंग घेऊन आलो. उलट लोक उतरल्यावर तिथून रिक्षानी काही काही जातील. ते कसं करायचं, मी ह्यांना विचारलं मेट्रोवाल्यांना की तुमचं पुण्याचं महिन्याचं बिल किती होतं. ते म्हणले 5 कोटी रुपये तिकिटाचं. पिंपरी चिंचवडवाल्यांना विचारलं त्यांचं तिकडचं किती होतं. ते म्हणले 3.5 कोटी रुपये. एवढे पैसे बिलाचे होतात. 3.5 कोटी पिंपरी चिंचवड देईल, 5 कोटी पुणे देईल महिन्याचे. आणि PMPMLला इथं 20 कोटी रुपये त्याची बिलं होतात. आणि तिकडं काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 14 कोटी रुपये होतात. तेवढे जवळपास 35 कोटी रुपये आपण त्यांना त्या ठिकाणी देऊ. तिथल्या बजेटमधनं, इथल्या बजेटमधनं आपल्या पुरता विचार केला तर आपल्याला वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील. तुमचं माझं बजेट आहे इथलं 12,600 कोटी रुपये गेल्या वर्षीचं. यंदाचं तर ते 13,000च्या पुढे जाईल. मी जे लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचं आम्ही त्या मदत करतो आणि शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपावर फुकट वीज आहे, त्याला दोन्ही मिळून राज्य सरकारचे 70,000 कोटी रुपये जातात वर्षाला. 8.5 लाख कोटीचं बजेट, साधारण 8 ते 9% त्याच्यात जातात. मी ह्याच्यामध्ये काढलं तर आपले आणि पिंपरी चिंचवडचे फक्त 2.5% रक्कम जाते. 2.5%. अहो ह्याच्यातली टक्केवारी थांबवली ना तरी 2.5% कुठल्या कुठं निघून जातील आणि तुम्हाला फुकट प्रवास करायला मिळेल. हे करता येतं. मी खोटं बोलणार नाही. तुम्ही 35 वर्ष मला ओळखताय. मी शब्दाचा पक्का आहे. मी फार विचारपूर्वक त्यामध्ये ह्या गोष्टी सांगतोय. आणि त्याकरता त्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम करा. चारीच्या चारी प्रभागातले माझे जे उमेदवार आहेत त्यांना पॅनल टू पॅनल करा. इकडचं एक, तिकडचं एक, तिकडचं एक नको. चारी घड्याळ 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 घड्याळ. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. जेवढी त्या ठिकाणी मतं स्वप्नीलला मिळतील तेवढीच संगीताताईला मिळाली पाहिजे, तेवढीच निवेदिताताईला मिळाली पाहिजे आणि तेवढीच आमच्या विजयरावला मिळाली पाहिजे. एवढी गोष्ट तुम्ही करा. त्यामध्ये आपण बदल करू नका. आणि तशाच पद्धतीनं आपण दीपालीला जेवढी मिळतील तेवढीच सचिनला बराटेला मिळाली पाहिजे. सचिन बराटे तेवढीच आमच्या किरण 12%ला मिळाली पाहिजे. किरण आपला आहे. आणि तेवढीच आमच्या अश्विनी कांबळेला मिळाली पाहिजे. बदल नाही. आपण हे सगळी आपली भावंड आहेत, आपली मुलं आहेत, आपल्या मुली आहेत, आपल्या मायमाऊली आहेत. त्याकरता आपण तसं करा. अजिबात वेगळा विचार करू नका. अशी माझी ह्या प्रभागातल्या 32 मधल्या आणि 30 मधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना, आजूबाजूला पण जे प्रभाग असतील तिथले मतदार असतील तर तिथेही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत अधिकृत, त्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी विजयी करण्याचं काम करा. मी ह्याच्यामध्ये तुमची मेट्रो, आता माझं सकाळी झालं प्रेस की काही काहींनी माझ्या विरोधात सांगायला लागले, अजित पवार कसा निर्णय घेणार, हा निर्णय त्याला कसा घेता येईल. अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात आल्यावर मी घेणार निर्णय. जसं केंद्र सरकार मोदी साहेबांच्या ताब्यात आहे, निर्णय मोदी साहेब घेणार. राज्य सरकार देवेंद्रजींच्या ताब्यात आहे, देवेंद्रजी माझ्याशी आणि एकनाथरावची चर्चा करून तिथं निर्णय आम्ही घेणार. तसं महानगरपालिकेला वेगळं स्वतंत्र अस्तित्व आहे ना. तो त्यांचा अधिकार आहे बजेटमध्ये काय करायचं आणि काय नाही. तो काय आम्ही लुडबुड करायचं कारण नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये मी तिथं कारभारी त्यांचा होतो, त्याच्यामुळे मी तिथं भाग घेणार. कारण मी तुम्हाला समजावून सांगतोय, उद्या ह्याच्यात मी कमी पडलो तर तुम्ही मला जाब विचाराल.
का रे अजित पवार लय भाषण जोरात करून गेला रे, आवाज काढला होता, कुठं गेला फुकट PM PML, कुठं गेली फुकट मेट्रो, कुठे गेले दररोज पाणी, विचारणार नाही? तुमचा हक्क आहे ना. या पद्धतीनं आपल्याला जायचंय. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अजिबात वेगळा विचार, काही दडपण आणतील, प्रलोभन दाखवतील. आता काहींना ही आपली महानगरपालिका आपल्या ताब्यातनं जाती म्हटल्यावर वाटेल ते करायला मागं पुढे बघणार नाही, वाटेल ते. मित्रांनो, एकंदरीत चित्र बदलत आहे, लोकांच्या मध्ये बदल हवाय. पर्याय दिसत नव्हता, आता पर्याय दिसतोय. ह्याच्यात हे एकही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. मी यांना वेळोवेळी दर आठवड्याला मी पुण्यात असेल, चर्चा करेन, अधिकाऱ्यांना विश्वासात घेईल. अधिकाऱ्यांच्यावर माझी पकड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अधिकाऱ्यांचा मी मान पण राखतो, पण आमच्या लोकांची नाही कामं केली तर मी त्याच्यामध्ये कडक पण वागतो. शेवटी जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. तुमचं आमचं काय, आज असो आपण उद्या नसू, पण जनता नेहमी राहणार आहे. त्याकरता आपल्याला त्या पद्धतीने जायचंय. हे सगळं केल्यानंतर खाजगी वाहनांचा वापर कमी होईल, वाहतुकीची कोंडी घटेल, वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची बचत होईल, सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होईल. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नसून ते वाहतूक व्यवस्थापनाचं प्रभावी धोरण आहे. आणि हे जगामध्ये अनेक ठिकाणी चाललेलं आहे, ते आपल्या आटोक्यामध्ये आहे. त्याबद्दल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून, मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आता काही लोक आचारसंहिता लागू असताना तिथं कुठं उज्जैन महाकालेश्वर ट्रिप काढली. अलका आत्ताच कशी काय ट्रिप आठवायला लागली? इतके दिवस काय झोपा काढल्या काय? हे जे चाललंय ना, हे प्रलोभन दाखवण्याचा प्रकारे. महामाऊलींनो, तिथं एक ट्रिप बरी वाटेल, पण 5 वर्ष टँकरनी पाणी, त्रास, धूळ, रस्ते, खड्डे, प्रदूषण, याला त्रासाल. आपल्याला एक दिवसाचा विचार करायचा, एका ट्रिपचा विचार करायचा का 5 वर्षाचा विचार करायचा, हा माझा तुम्हाला सवाल आहे. त्याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करा. पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघांना स्वतःचं विरंगुळा केंद्र, मी बारामतीमध्ये विरंगुळा केंद्र त्यांना काढून दिलेलं आहे. तसं आता ज्येष्ठांचं संख्या वाढते, आयुमान वाढलंय, त्याच्यामुळं त्यांना आपल्याला सुविधा देणं भाग आहे. तरुणींना जसं त्यांना योग्य त्याचं आम्ही तरुणींच्या करता CIIT भाड्याने आणलंय. 50 कोटी आपले घातले, 220 कोटी टाटाचे, 270 कोटीच्या प्रकल्पाचं काम चाललंय. ते बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, तो जो निमंताई, आणि मला वाटतं अजून एक आपल्या मागासवर्गीय भगिनी, मी आता नाव विसरलो, तिथं काम चाललेलं आहे. त्याचा उपयोग आता AI आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा वापर आता आपण करायला लागलेलो आहे. आणि त्या पद्धतीनं आपण काम करू पाहतोय. कारण आता जगाने AI मान्य केलेलं आहे, खूप ठिकाणी वापर चाललेला आहे. आपण वेगवेगळ्या रील बघताय, ही मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. आज आपल्या इथं निवेदिता शैलेश जोशी यांचं शिक्षण MCM आणि BCS TCS सारख्या नामवंत कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करतात. अशा काही शिक्षित, काही अनुभवी, काही नव्या दमाचे असे उमेदवार आम्ही दिलेले. या प्रभागामध्ये माझे 4ही उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आमचा एकही उमेदवार इथं तुतारी चिन्हावर लढत नाही. काही लोक तुतारीचा प्रचार करून दिशाभूल करतायत. इथं फक्त 4 घड्याळ दिसली तर घड्याळ 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 घड्याळ. त्याच्यामुळं काही बंडखोर इकडं नारळ चिन्हावर लढून
माझं नाव वापरून काहीतरी स्वतःलाही एकनिष्ठ सांगून चुकीचा संदेश देत आहेत, अशांना थारा देऊ नका. आमचे हे चारही उमेदवार हे घड्याळाचे आहेत. स्वप्नील दुधाने, संगीता बराटे, निवेदिता जोशी, विजय खळदकर आणि हे आमचे 30ला आहेत आणि 32ला अश्विनी कांबळे, किरण बारटक्के, दीपाली धुमाळ आणि सचिन बराटे हे आहेत. कृपा करून विसरू नका. तुम्ही आज सगळ्यांना तुमचं पवित्र बहुमोल असं मत द्या. बाकीच्याही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जिथं जिथं असतील त्यांना त्या ठिकाणी आपण निवडून देण्याचं काम करा. जे आपली राष्ट्रवादी सोडून गेली ना त्यांना आता दाखवा. तुम्ही राष्ट्रवादी सोडली ना, तू आता गरीबास. तू काही एकटा स्वतःला मतं घेऊ शकत नाही. मतदार राजा हा आहे. हे सगळे मतदार राजा आहे. ती माझी माय माऊली, तिकडं माझी लाडकी बहीण बसली, ती मतदार राजा आहे. मतदारांना तुम्ही स्वतःचे हक्काचे समजू नका. ते फार विचारपूर्वक मतदान करणारे. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण जो काही मी जाहीरनामा दिलाय किंवा आत्ता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये मौजे, हिंगणे, बुद्रुक, कर्वेनगर येथील सर्वे नंबर 23, 24, 55, 57, 58 येथील एकूण 36 एकर 21 गुंठे जागेवर जुने हिंगणे बुद्रुक येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन 1952 रोजी करण्यात आले. मात्र आजपर्यंत या गावठाणातील मिळकतीवर राहत असल्याप्रमाणे नागरिकांना 7/12 मालकी हक्क अथवा प्रॉपर्टी कार्ड देण्यात आला नाही. तो विषय आम्ही कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे. तो लवकरच मी मार्गी लावून देईन. त्याबद्दल आपण काळजी करू नका. त्याच्यामध्ये हा आमच्या अखत्यारीतला विषय आहे. आपण त्याच्यातनं मार्ग काढू. सगळे माझे सहकारी त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करतील. दुसरा, आपल्या भागामध्ये BDP डोंगर सपाटावरील भाग निवासी व्हावा. सहयोगनगर, विठ्ठलनगर, भारतनगर गोरगरीब लोक राहतात. ह्याच्यामध्ये आपल्या लोकांचे काय होतं, ते फार BDP केलं ना की तिथं वेगळ्या पद्धतीनं सगळं बकालपणा येईल. आपल्याला तो बकालपणा आणायचा नाही. त्याच्यामध्ये काय DP मध्ये केलं पाहिजे, RP मध्ये काय केलं पाहिजे, काय लोकांच्या सोयीचं आहे, पर्यावरणाला पण काय पोषक आहे आणि प्रदूषण कमी करणारं काय, ह्या सगळ्याची सांगड आपण घालू. त्याच्यात पण मी तुम्हाला सहकार्य करीन. आपल्याला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पुणेकरांनो 3.5 वर्ष पुढे कुठल्या निवडणुका नाही. थेट 3.5 वर्षांनीच लोकसभा, नंतर विधानसभा आणि नंतर पुन्हा या. कारण आपल्याकडे निवडणुका कुठल्या होतात, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत. परत काही लवकर निवडणुका नाही. परत आपल्याला आपला विकास करायचा आहे, आपले प्रश्न सोडवायचे. जी काही आपण आश्वासन दिली ती आश्वासनाची पूर्तता करायची. हे जे काही मी आत्ता सांगितलं त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे आणि ते काम आम्ही सगळेजण करणार आहोत. म्हणून आज अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानाची, नेतृत्वाची 5 काम पक्का वादा, 3 काम करू जादा, पुण्यासाठी हमीपत्र. आणि त्या हमीपत्रात इथं अजित पवार साहेब पण आहेत आणि अजित पवार आहेत, दोघे आहेत. त्या पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला आधार देण्याचं काम करू. हे मी सगळ्यांना आग्रहपूर्वक, नम्रतापूर्वक विनंती करतो. राहिलेल्या काही दिवसात अफवांचं पेव फुटेल. ह्यांनी एकट्यालाच तिकीट एकट्यालाच मागितलं, एकच मत मागितलं. सगळी बकवास आहे. सगळे 4 जणांना 4 जण मतं मागणार आहेत, पॅनल टू पॅनल मागणार आहेत. तुम्ही पण कार्यकर्त्यांनी तसंच करा. आणि मतदार राजा, मतदार बंधू भगिनींनो, तुम्ही पण पॅनल टू पॅनल द्या आणि पुन्हा 5च वर्ष पूर्ण सत्ता महानगरपालिकेची माझ्याकडे देऊन पहा. मी काय करतो ते निश्चितपणे तुमचं समाधान होईल. 5 वर्षांनी असं काम ह्या सगळ्या सहकार्याने घेऊन मी त्या ठिकाणी करून दाखवील. हा शब्द मी तुम्हाला देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.